नमस्कार, मी किशोर आमले, बळीराजा आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत. तर मित्रांनो, हे जे रोप आहे कांद्याचं रोप आपण 2 तारखेला पेरणी केली होती याची. आज 20 ऑक्टोबर, आज पूर्ण 18 दिवस या रोपाला पूर्ण झाले. आणि मध्ये 16 तारखेला एक भरपूर पाऊस पण चालला होता, अगदी रात्रभर पाऊस चालला होता ना. मधल्या पाटामध्ये तुम्ही पाणी साचलेलं बघू शकता. तरी पण रोपाचा कसा रिझल्ट आहे ते आपण बघूया. आता ते आम्ही 2 प्लॉट केले होते. थोडंसं आपण हाताने टाकलं होतं आणि थोडंसं म्हणजे पूर्ण जवळजवळ 90% पेरलं आणि 10% फक्त डेमोसाठी हाताने टाकलं होतं. तर त्याचा आज डेमो बघणार आहे. तर मध्ये 3 किंवा मग 6 तारखेला मी मध्ये एक प्रोग्रेस टाकली होती, मध्ये ते आपण ती बघूया. पण हे जे रोप आहे हे आपण जे कांद्या रोपाचं टोकन यंत्र जे आहे रोप टाकण्यासाठी मशीन, तर त्याने आपण टाकलं होतं. 2 तारखेला आपण पेरणी केली होती. पाणी वगैरे भरपूर. मध्ये एकदा थोडीफार औषधं जी लोकल आपण वापरतो ते औषधाचा डोस एकदा दिला होता फक्त, बाकी काहीच याला खर्च केलेला नाही. आता हे जे इथून इकडं रोप आहे बस, आता हे जे इथून इकडं रोप दिसतंय आपल्याला, म्हणजे उतार 1 नंबर झाला होता. पण मध्ये थोडा पाऊस झाला. 16 तारखेला जो पाऊस झाला, रात्रभर पाऊस चालला होता आमच्याकडं. पाणी वगैरे साचलेलं नालीवर तुम्हाला दिसते. तर त्या पावसानंतर हे रोप जवळजवळ 70% रोप बसले. पण मध्ये पावसाने झटका दिल्यामुळे याचा 70% रोपाची मर झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण हे पातळ झालेले. याचा उतार त्याच्यापेक्षा चांगला होता. म्हणजे ह्याच्या तिकडे दाखव, ह्याच्या 2 पाटामधलं अंतर आणि ह्याच्या 2 पाटामधलं अंतर दोन्हीकडे सेम बियाणे पडलं होतं. तरी पण याचा उतार वगैरे तुम्ही बघू शकता कसं झालं. चांगला होता याचा, दोन्हीचा उतार एकदम जवळचा सारखाच होता. पण पावसाच्या झटक्यानंतर याचा काय परिणाम झाला ते आपण बघूया. इकडे हे बघू शकता किती पातळ झाले रोप, मर झाली, रोप बसले. हे बघा, हे रोप इथून तिकडं पूर्ण आपण हाताने टाकलं होतं. याचं पूर्ण रोप पाऊस झाल्यानंतर खराब झाले. आता हे पाट जो मध्ये पाण्यासाठी ठेवलेलं होतं बघा, पूर्ण पाणी वाहून नाली पडली तिथं. आणि हे पेरलेलं रोपाचं बघू शकता. आता हे क्रॉस दिसते त्याच्यामुळे थोडा आपल्याला फरक पडतोय बघायला. आता हे पेरणीचा अजून एक फायदा असा की जे आपण निंदणी करतो रोपाची, थोडं तण उतरतं, तर त्या तणामध्ये आपण निंदतो, खुरपणी किंवा मग काय म्हणतात त्याला, आमच्याकडे निंदणीच म्हणतात. आता हे छोटं गवत उतरलं या ठिकाणी आपण बघू शकता. तर हे गवत काढण्यासाठी एकदम सोपं झालं. हे मधल्या पाटामध्ये किंवा मग 2 पापऱ्यांच्या मध्ये जे गॅप आहे तिथं बसून एक व्यक्ती आरामशीर 2 साईडला निंदणी करू शकते. आणि या गॅपमध्ये रोपाला नुकसान पण होत नाही. आणि फवारणीमुळे जो तोटा होतो, रोपाला ताण बसतो थोडा, शेंडे वगैरे करपतात, तर तो प्रॉब्लेमसुद्धा या ठिकाणी दूर झाला. आणि 16 तारखेला जो पाऊस झाला, रात्रभर पाऊस चालला होता, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा रोपांनी विथस्टँड केले, म्हणजे टिकून राहिले, दमधरून राहिले. कारण याचं एकच की जी बियाण्यांची खोली होती, मेंटेन होती,
एक 2 ते 1.5 इंचापर्यंत जी खोली बियाण्याची मेंटेन झाली, त्याच्यामुळे वरतून जास्त पावसाच्या त्रास रोपाला झाला नाही. आणि ह्याला जरी फ्लडनी पाणी दिलं, आता याला स्प्रिंकलर तुम्ही बघू शकता पूर्ण तुषार सिंचन आहे, त्याच्यामुळे तरी पण तो प्रॉब्लेम. आणि जरी फ्लडनी पाणी दिलं तरी बियाणे वेस्टेजचं प्रमाण खूप कमी होतं, वाहून जाणे, बियाणे वाहून वगैरे जातं ते हाताने टाकल्यानंतर, तर तो प्रॉब्लेमसुद्धा बऱ्याच प्रमाणात दूर होतो. आता इथे तुम्हाला पट्टा दिसतोय थोडा, ते जरा मशीनमध्ये थोडा बिघाड झाला होता, बियाण्याची सेटिंग चुकली होती आमची, त्याच्यामुळं थोडं पातळ पडलं. आता इथं पण थोडा बुचका पडला आहे, कारण बिया संपलं होतं इथं मशीनमधून. तर ज्या मशीनने आपण पेरणी केली या रोपाची, मानवचलित टोकन यंत्र, त्याने आपण कांदा बी हे आपण बघू शकता, सोयाबीन, बाजरी, गहू, दाणा, मेथी अशी जे छोटे छोटे जे पेरणी करू शकतो आपण. तर मशीनबद्दलची महत्त्वाची माहिती तर ती मी वरती आय बटनवरती व्हिडिओ आहे, तर ते जाऊन तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊ शकता. आणि आपण पूर्ण रोपाची क्वालिटी बघू शकता. पूर्ण एक काडीसुद्धा या ठिकाणी बसलेली नाही, बसलेली म्हणजे आपल्याकडं मेलेली वगैरे नाही आहे, बघू शकता. तर हाच रोपाचा रिझल्ट मी मध्ये 2-3 व्हिडिओ टाकले आहेत, तर ते तुम्ही बघितलेच असतील. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जे काय असेल ते सगळं करून टाका. आणि जे बेल आयकॉन आहे ते ऑलवर ठेवा, जेणेकरून कुठली नवीन व्हिडिओ आली तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.